नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले चालू घडामोडीवर महत्त्वाचे प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. इंडियन सुपर लीग स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इंडियन सुपर लीग स्पर्धा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. इंडियन सुपर लीगची सुरुवात 2014 मध्ये झाली. ही स्पर्धा भारतातील एक प्रमुख प्रोफेशनल फुटबॉल लीग आहे. या लीगचे आयोजन अखिल भारतीय फुटबॉल महासंघ AIFF आणि फुटबॉल स्पोर्ट डेव्हलपमेंट लिमिटेड FSDL यांच्याद्वारे केले जाते. सध्या या लीगमध्ये 13 संघ सहभागी आहेत, जे भारतातील वेगवेगळ्या शहरांचे प्रतिनिधित्व करतात. इंडियन सुपर लीग 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले? इंडियन सुपर लीग 2025 चे विजेतेपद मोहन बागान यांनी पटकावले. इंडियन सुपर लीग ISL 2024-25 च्या अंतिम सामन्यात मोहन बागान सुपर जायंट संघाने बंगळुरू FC ला 2-1 ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. हा सामना 12 एप्रिल 2025 रोजी कोलकात्याच्या विवेकानंद युवा भारती क्रीडांगण येथे खेळण्यात आला. या विजयासह मोहन बागान सुपर जायंटने दुसऱ्यांदा इंडियन सुपर लीगचे विजेतेपद आपल्या नावावर केले. यापूर्वी त्यांनी 2020-21 मध्ये ATK मोहन बागान म्हणून विजेतेपद जिंकले होते. मुंबई येथे न्हावा शेवा बिझनेस पार्कचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? मुंबई येथे न्हावा शेवा बिझनेस पार्कचे उद्घाटन दुबईचे युवराज शेख अहमदान यांच्या हस्ते झाले आहे. दुबईचे युवराज शेख अहमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मुक्तम यांच्या हस्ते झाले आहे. ते संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि दुबईचे युवराज आहेत. हा बिझनेस पार्क DP वर्ल्ड या कंपनीने विकसित केलेला आहे, जो भारतातील पुरवठा साखळी कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि जागतिक व्यापाराला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम मध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाने स्टँड असणार आहे? मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम मध्ये रोहित शर्मा या नावाचे स्टँड असणार आहे. मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम मध्ये 3 नवीन स्टँडचे नामकरण करण्यात आले आहे, ज्यामध्ये एक स्टँड रोहित शर्मा यांच्या नावाने असणार आहे. डाव्याचा पॅव्हिलियन लेव्हल 3 या स्टँडचे नामकरण रोहित शर्मा स्टँड असे करण्यात येणार आहे. इतर 2 स्टँडचे नामकरण पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. ग्रँड स्टँड लेव्हल 3 शरद पवार स्टँड, ग्रँड स्टँड लेव्हल 4 अजित वाडेकर स्टँड. हे निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या MCA 86व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आले. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 च्या शुभंकरचे नाव काय आहे? खेलो इंडिया युथ गेम्स 2025 च्या शुभंकरचे नाव आहे गज सिंह. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 साठी अधिकृत शुभंकराचे नाव गज सिंह असे आहे. हा शुभंकर हत्ती आणि सिंह यांच्या मिश्रणाने तयार केलेला पौराणिक प्राणी आहे, जो शक्ती, धैर्य आणि परंपरेचे प्रतीक मानला जातो. या शुभंकराची प्रेरणा नालंदा आणि बोधगया येथील पालकालीन मंदिरातील शिल्पकलेतून घेतली आहे. हा शुभंकर 14 एप्रिल 2025 रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या उपस्थितीत पटना येथे अनावरण करण्यात आला. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 हे 4 मे ते 15 मे 2025 दरम्यान बिहारमध्ये आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये देशभरातील 8,500हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहे. विधी आयोगाने 1987 मध्ये केलेल्या शिफारशीनुसार 10 लाख लोकसंख्यांमागे किती न्यायाधीश असायला हवे? विधी आयोगाने 1987 मध्ये केलेल्या शिफारशीनुसार 10 लाख लोकसंख्येमागे 50 न्यायाधीश
असायला हवेत. ही शिफारस 12वी विधी आयोग अहवाल 1987 मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी भारतात न्यायाधीशांची संख्या अत्यल्प होती, त्यामुळे न्यायप्रणालीवर ताण येत होता. न्यायालयातील प्रलंबित खटले कमी करण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवण्याची गरज यामध्ये अधोरेखित करण्यात आली होती. थोडक्यात 1987च्या विधी आयोगाच्या शिफारशीनुसार जलद आणि प्रभावी न्याय देण्यासाठी प्रत्येक 10 लाख लोकांसाठी 50 न्यायाधीश असणे आवश्यक मानले गेले आहे. विश्व कला दिन कधी साजरा करण्यात आला? विश्व कला दिन 15 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. हा दिवस महान चित्रकार लिओनार्दो दा विंची यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. त्यांचे कार्य कला, विज्ञान आणि मानवतावाद यातील समतोलाचे प्रतीक मानले जाते. कला आणि विज्ञानातील त्यांच्या योगदानाला आदराने स्मरण करण्यासाठी 15 एप्रिल हा दिवस निश्चित करण्यात आला. त्यामुळे जगभरात 15 एप्रिल हा दिवस विविध कला प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित करून उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य आणि कोणती संघटना थेरियम आधारित अणुभट्टी विकसित करण्याचे विचार आहेत? महाराष्ट्र राज्य आणि रोस्टम ही संघटना थेरियम आधारित अणुभट्टी विकसित करण्याच्या विचारात आहेत. महाराष्ट्र राज्य आणि रशियाची सरकारी अणुऊर्जा कंपनी रोस्टम यांनी थोरियम इंधनावर आधारित लघु मॉड्यूलर अणुभट्टी विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला. हा करार महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेड, महाजेनको आणि रोस्टम यांच्यात 11 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. हा प्रकल्प भारतातील पहिला थोरियम आधारित SMR असेल. मेक इन महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत थोरियम अणुभट्टीच्या असेंब्ली लाईन स्थापन केली जाईल. तेलंगणा सरकारने कोणाच्या हस्ते भूभारती भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केले आहे? तेलंगणा सरकारने रेवंत रेड्डी यांच्या हस्ते भूभारती भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केले आहे. तेलंगणा सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते भूभारती हे नवीन भूमी अभिलेख पोर्टल 14 एप्रिल 2025 रोजी हैदराबादमधील शिल्पकला वेदिका येथे लॉन्च केले. हे पोर्टल पूर्वीच्या धरणी प्रणालीची जागा घेऊन भूमी अभिलेख व्यवस्थापनात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा उद्देश ठेवते. भूभारती पोर्टलची पायलट अंमलबजावणी 4 महसूल महामंडळांमध्ये सुरू करण्यात आली आहे आणि 2 जून 2025 पासून संपूर्ण राज्यात विस्तार करण्याची योजना आहे. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात डस्टलीग 6 संयुक्त लष्करी सराव पुणे येथे कोणत्या कालावधीत होत आहे? भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात डस्टलीग 6 संयुक्त लष्करी सराव पुणे येथे 16 ते 28 एप्रिल या कालावधीत होत आहे. डस्टलीग 6 हा भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील 6वा संयुक्त लष्करी सराव आहे, जो 16 एप्रिल ते 28 एप्रिल 2025 दरम्यान पुणे येथील औंध येथील फॉरेन ट्रेनिंग नोडमध्ये सुरू झाला आहे. हा सराव अर्धशहरी दहशतवादी कारवायांवर केंद्रित आहे आणि दोन्ही देशांच्या लष्करांना संयुक्त उपपद्धती, तंत्र आणि कार्यपद्धतींचा आदान प्रदान करण्याची संधी मिळते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.